शिवकुमार गणपती गजानना वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना प्रथम वंदना तुलाई थोर तू दया घना प्रथम वंदना तुलाई थोर तू दया घना रिद्धि सिद्धि सेवा करती तुझीच रे विनायका सरस्वती सुरवर पूजिती तुलाच रे गणनायका हो प्रसन्न मंगलमय हे पतित पावना ओम गणपती
बरोबर. सुंदर या ठिकाणी डॉक्टरांना काय वाटतं की सगळीकडे आजारी पडू दे आणि पेशंट म्हणून माझ्याकडे येऊ दे. वकिलांना काय वाटतं की सगळीकडे भानगडी येऊ दे आणि केशी खेळो माझ्याकडे येऊ दे. पण एकमेव माणूस तो म्हणजे माझं सावंतवालो. ते काय म्हणता की प्रत्येकाच्या घरामध्ये शुभ कार्य असू दे आणि त्या ठिकाणी माझा साऊंड लागू दे आणि त्यांचा कार्यक्रम सक्सेस होऊ दे. असे माझे साऊंडवाले एकदम जोरात टाळ्या होऊ हवा आणि नवीन. काय टेन्शन घेऊ नको. टेंट होतंय आपल्याच चाळीत भारी आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी आमचे खरोखर सिंधुदुर्गामध्ये त्या जॅकेट घालून बसलेत ना गोवांपेक्षा त्यांचा रुबाब जास्त असतात. पण कुठे पण भारी असू दे त्या ठिकाणी नंदू नाईक नाही असं कधी होणार नाही. खरोखर गरीब व्यक्ती आहे त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लावू दे अशी सप्तदेवीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि भजनाला सुरुवात करूया. आणि सुंदर प्रकारे सुरुवात केलेल्या गणेश नावातच गणपतीचा नाव काय रे बरा ना. हा साखर चाळ बघ साखरेसारखी चाळाई आणि जोडिया मेन्शन. साखर चाळी जोडिया मेन्शन म्हणजे एकत्र म्हणजे बघ ना साखरेचं उद्दिष्ट पण त्याच्यात जोडिया सगळी जोडून माणसं राहतात. आणि सप्तदेवीने एकच प्रार्थना करतोय की उत्तरोत्तर ह्या साखर चाळीची उत्तरोत्तर प्रगती वाहू दे अशी सप्तदेवीच्या प्रार्थना करतो. आणि 100% होणार कारण तुमची एकजूट आणि एकमताने तुम्ही राहा. आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही. म्हणून म्हणतोय बुवा नात्याला जोडायला गरज वाचते माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते आणि साखर चाळीतील माणसं मिळायला मात्र माझं नशीब लागतं आणि नशीब लागतं. देऊन घे आज पेनचं पूजवा. आणि सुंदर सुरुवात केलेली आहे. खरोखर अभिमान आहे मला. गणेश जांभळे बुवा आज सिंधुदुर्गामध्ये खूप मोठा व्यक्ती आहे भजन क्षेत्रामध्ये आणि सुंदर प्रकारे आवाज बुवांचा आहे. तर बुवाने सांगितलं भक्ती खरं आहे ते. भजन भ म्हणजे भक्ती, ज म्हणजे जननी, न म्हणजे नतमस्त गुणे त्याचं नाव भजन आहे. प्रत्येक बुवा सांगता सुरुवातीक सांगणार आणि नंतर आपला कांडा काढून सुरुवात करते. पण बुवा भजन म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून जनावरासारखे नाही. माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भजन आहे. आणि ते तुम्ही काम करता कारण देवीचा जागर असू दे गणपतीचा कार्यक्रम असू दे या ठिकाणी तुम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवला जातो. खरोखर तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे. कारण नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे जन्मांतरीचे न लगसी सायास जावे वनांतरा सुखे येतो नारायणा. म्हणजे परमेश्वर भगवंत कुठे आहे तर इथे बसलेला आहे बुवा. या सप्तदेवी पवित्र स्थान आहे बुवा. कारण महिषासूर नावाचा बलाढ्य राक्षस त्यांनी सर्व दैवतांना सळोकी पळो करून सोडलं. शेवटी दुर्गा मातेला मर्दिनी या रूपामध्ये अवतार घ्यावा लागला आणि 9 दिवस तुडुंब युद्ध झालं आणि 10व्या दिवशी त्या महिषासुराचा वध झाला. म्हणून 10वा दिवस दसरा म्हणून साजरा केला गेला. एवढं महत्व या देवीचं आहे. पहिलं परमेश्वराचं भजन करूया.
तव चरणी जय जयाम्बे दुर्गे भवानी नमन करितो तव चरणी जय जय दुर्गे भवानी नमन करितो तव चरणी जय जयाम्बे जय जयाम्बे दुर्गे भवानी नमन करितो तव चरणी जय जयाम्बे दुर्गे भवानी नमन करितो तव चरणी जय जयाम्बे जय जगदम्बे अम्बे भवानी जय जगदम्बे या विश्वाची जननी माता 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 या विश्वाची जननी भक्ताची तू आई भवानी भक्ताची तू आई भवानी भक्ताची तू आई भवानी भक्ताची तू आई भवानी आई भवानी जय जयाम्बे दुर्गे भवानी नमन करितो तव चरणी जय जयाम्बे नमन करितो भक्तराक्षसी दुष्टमारसी भक्तराक्षसी दुष्टमारसी जगदम्बा तू आई भवानी जगदम्बा तू आई भवानी जय जगदम्बे अम्बे भवानी जय जगदम्बे अम्बे भवानी जय अम्बे भवानी जय जगदम्बे अम्बे भवानी जगदम्बा तू आई भवानी आई भवानी आई भवानी जय जयाम्बे नमन करितो
जगदंबे ऐ